तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आलो आहे बघा एक परत व्हिडिओ घेऊन. आपला 100 दिवस 100 व्हिडिओ चॅलेंजमधले 10वा व्हिडिओ घेऊन. आणि आपण आलो आहे आता आपल्या दुसऱ्या रानाकडे म्हणजे इथं आपल्या एका ठिकाणीच 6-7 एकर जमीन आहे. आता आपल्याला एवढं म्हणजे मोजणे नाही माहिती, 7 एकराला प्लस आहे. तर इथं आपण आलो आहे आता सोयाबीनाची आपल्याला इथं करायची पेरणी. आधी आपण वावर पलटी मारून रोटरून ठेवलेली आहे. आता परत एकदा म्हणजे पेरणीच्या आधी एकदा रोटरायची आणि लगेच त्याच्या म्हणजे रोटरच्या मागं पेरणी करून घ्यायची. तशी आपली रानायची. आणि सोयाबीनची पेरणीची अजून आपण गडबड नाही केली, कारण की विषय कसा आहे, पाऊस नाही अजून. पाऊस पूर्णपणे लागल्याशिवाय आपण काय सोयाबीनाची पेरणी करायच्या नादाला लागणार नाही. यंदा पावसाचं काय वातावरण कळना, त्यामुळे आपण पेरणीच्या नादाला लागलेलो नाही आहे. आता हळूहळू बघू, अंदाज घेत आपण पेरणीच्या नादाला लागणार आहे. आपण सुरुवातीला 2 एकर तर अशीच पेरणी करणार आहे, कारण की आपल्या विहिरीच्या पाण्यावर आपण 2 एकर आणू शकतो. बाकीची मग राहिलेली 4 एकर आपण म्हणजे किती राहिली, आता 2 एकर पेरली की 4 एकर तर नाही, पण अजून 3 एकर म्हणजे टोटल 5 एकर तर आपण पेरू शकतोय. तर 5 एकर पेरणी करणार आहे आपण यंदा सोयाबीनाची. आणि इथं आता ही बघा एकदम डोंगराच्या कडेला आपली जमीन आहे. ही आत्ता 2 वावर आपण तयार केले ते यंदाच्या वर्षी वावर आपण तयार केले ते, म्हणजे यंदा वर्षी ना 2 वर्ष तयार करायला चालले होते. थोडं काम, जसं काय पीक निघालं असं. आणि आता ही वावर तयार झाली. ती खोड आहे बघा झाडाचं, दिसते का? ते आपल्याला उचलून बाहेर टाकलं पाहिजे. तर आपण पाण्याची व्यवस्था नाही आपल्याला म्हणजे सगळ्या शेताला पाणी पुरवलं अशी व्यवस्था नाही, त्यामुळं जरा गंटते काम. हे आपलं वरचं क्षेत्र आहे बघा. इथं त्या दिवशी आलो ना आम्ही, इथं जळण राहिलेलं कडच न्यायला. आणि हे डोंगराळा भाग असल्यामुळं त्या साईडला बघा सगळं खडक आहे. तिथं खडक आहे सगळं आहे का. आणि तो कोपरा आपला नीट करायचा राहिला आहे. तिथं वर इथं दिसतंय का, ती वन विभागाच्या हद्द आहे. तर बाकी काय विषय नाही. तर आता सोयाबीनाची पेरणीचे व्हिडिओ आपले येतच राहतील. कधी करतोय काय करतोय ते तुम्हाला सांगतोच. आज आपण अशी चक्कर मारायला की बाबा कशी काय हलावा, ओल आहे का आहे, होल आहे का नाही, काय त्या हिशोब आपण पेरणी करणार आहे. पावसाचं वातावरण तर दिसतं, पण पाहिजे एवढा काय पाऊस पडत नाही, त्यामुळं घोटाळा होतोय. आणि हे आपल्या कारखान्याचा लाईटीचा टावर गेला इथनं, आपल्याच वावरात आहे बघा उभा आहे का. जरा इथं मुरमाड आहे, मुरमाड म्हणजे दगडच आहे ते. ही आपलं क्षेत्र आहे. इथं खाली दिसतंय तितक्या दिसते, म्हणजे तुम्हाला जूम करून दाखवतो मी. वातावरण पावसाचं होतंय, पण काय कळत नाही, कधी येतोय कधी नाही, त्यामुळं जरा घोटाळा होणार आहे. आज आपण इकडे चक्कर मारून पण आपल्या गोट्यावर जाणार आहे. आज काही एवढं काम नाही आपल्याला. टोमॅटोचा तोडा वगैरे झाला, आपलं औषध पाणी त्याचं काय आपण आता म्हणजे कमी केलं आहे, त्यामुळं एवढा काय विषय नाही त्याचा. आणि ती बघा तिथं ती एक हे दिसते का, शेड दिसते का, शेड तितकी आपली बघा जमीन आहे. मला दाखवतो आता. इथं हे शेड आहे का, तितकी आपली जमीन आहे. तिथं खाली आपण साऱ्या सोडल्या त्या उसाला. तिथं आता उद्या आपण ठिबक खतरा येणारच आहे. तर हे बघा, हे आपलं असं क्षेत्र आहे. इथनं वर्ण डोंगराच्या पहिल्यापासून खालपर्यंत तिथं ही आता ढेकळं राहिली होती जरा हिरवळे. आता ह्या वेळेस रोटर मारताना हिरवळून जातील जरा, वाजताना पण टिकली धरली, त्यामुळं ही रोटरली की फायदेशीर ठरत आहे का, दिसतंय का. इथं नाही बघा, एकदा हे रोटरून टाकायचं, परत एकदा लगेच पेरणी करून घ्यायची. त्यात ह्या आपल्या खालच्या वरात आपण खत इसकडले, शेणखत आपलं त्या गोट्यावरून आपलं आणलं इकडं, आणि इकडे इसकडले बांधाव पण औषध मारायचे. ते बांध क्लिअर करून घ्यायच्यात,
पाईपलाईन फुटली, ती पाईपलाईन बदलायची बरीच कामं आहेत अजून पेंडिंग, तर ते आपण करणार आहे. हे शेणखत बघा, शेणखत इसकडले, ट्रायलीच फिरवली आपण वावरात ना, ट्रायलीतनं इसकडले, असं काही ढीग मारून इसकडलेलं नाही. आणि ती खालच्या वावरात बघा आपण आता पाईप हातरा येणार आहे ऊसाच्या, तो उद्या व्हिडिओ येईल पाईपांचा, आपण कसं कसं काय काय होतं त्याच्या ह्याच्यावर. तर चला, आजचा व्हिडिओ हा एवढाच. सोयाबीनच्या पेरणी कुठलं बियाणे वापरतो आहे आपण, कधी पेरतो आहे, किती पेरतो आहे, त्याचे व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील. तर हा आपला एवढाच व्हिडिओ, सोयाबीनच्या पेरणीचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल, 1-4-8 दिवसात. कारण की लवकरच आपण सोयाबीनची पेरणी करून घेणार आहे. शहावराला रोटर पण मारायचं आपल्याला, खत टाकल्यामुळे हे करून म्हणजे मिक्स झालं पाहिजे मातीत, कारण की पावसाचं वातावरण होतं, पाऊस कधी पण येऊ शकतो. पण पावसाचं काही गणित कळणार, पाऊस काही अजून प्रॉपर पडत नाही, त्यामुळं म्हणजे आपण पेरणी जरा लांबवली आहे. आत्ता आमच्या अख्ख्या भागात कुणाच्याही पेरण्या झालेल्या नाहीत सोयाबीनच्या, पण आपण करणार आहे, आपण रिस्क घेणार आहे ह्या वर्षी, कारण की आपल्याला सोयाबीनचं जरा मार्केट वाटतं आहे चांगलं, सोयाबीन यंदा येऊ शकतं. तर जे करू शकतात त्यांनी सोयाबीन करावं ही तर माझी इच्छा आहे, कारण की पावसाची वाट बघत बसण्यापेक्षा तुम्ही 1-2 एकर सोयाबीन केलेलं फायदेशीर ठरवेल असं मला तर वाटतं आहे. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.